ह्या बालपणीच्या कविता. मैत्रिणींनो, आज ज्यांचं वय 54-55 वर्ष आहे त्यांच्यासाठी ही कविता मी सादर करतो आहे. ही कविता इयत्ता चौथीमधील कविता आहे. 1980च्या दशकामध्ये आपण ज्यावेळेस इयत्ता चौथीमध्ये होतो त्यावेळेची ही कविता आहे. अतिशय सुंदर कविता आहे. त्या कवींचे नाव मला सध्या आठवत नाही आहे, पण कविता मला आज अतिशय चांगल्या पद्धतीने आठवते आहे. तर कविता ही अशी आहे. निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव, जगात मी मिरवितो त्याचे लावूनिया नाव. पूल ओलांडीता पुढे रस्ता येईल तांबडा, घरी आणील सरळ जरी दिसला वाकडा. पहातेथून खालती साळवाक ते सोन्यात, बघालच जेवताना कुंकू प्रत्येक दाण्यात. माणसांच्या दाटीसाठी दाटी करीतात माड, गर्दमध्येच एखादे आंब्या फणसाचे झाड. असो धाडी किंवा वाडी सुने नाही वाटायाचे, निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव, जगात मी मिरवितो त्याचे लावूनिया नाव. ही अतिशय सुंदर कविता ज्यामध्ये गोव्याचं वर्णन कवीने अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे. ही कविता इयत्ता चौथीमध्ये मला माझे अतिशय परमप्रिय शिक्षक संतीवर गुरुजी यांनी शिकवलं आहे आणि मी त्यांचा अतिशय ऋणी आहे. आणि येत्या काही एपिसोडमध्ये मी इयत्ता चौथी ते इयत्ता 10वीपर्यंतच्या काही कविता आपणासमोर सादर करत आहे व आपले बालपण मी परत आणून देण्याचा माझा प्रयत्न आहे. तरी आज ज्यांचं वय 54-55 वर्ष असेल त्यांनी कृपया माझ्या बंधुभगिनींनो, मित्रमैत्रिणींनो याचा कृपया आनंद घ्या आणि @RajeshKatle1 ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि तुमचे काही सजेशन असतील तर मला अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगू शकता आणि मी त्याचा स्वीकार करेन आणि त्यामध्ये जसे हवे ते बदल करते. तुम्हाला जसं हवे तसेच त्यात आपण बदल करूया. नमस्कार.